नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून प्रेमपूर्वक स्वागत आहे. लाडक्या बहिणी, तुमची ई-KYC राहिलेली आहे का? लाडक्या बहिणी, तुमची ई-KYC चुकलेली आहे का? लाडक्या बहिणी, तुम्ही ई-KYC केलेलीच नाही का? लाडक्या बहिणी, कागदपत्र तुमच्याकडे नव्हती म्हणून तुमची ई-KYC अपूर्ण राहिली का? लाडक्या बहिणी, तुमची कागदपत्रांअभावी ई-KYC राहिलेली आहे का? आता अशा अनेक कारणांमुळे 92 लाख लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात आलेले आहेत. आज तो आकडा आणखीन पुढे गेलेला आहे. परवाचा आकडा होता 92 लाख. मग आता 92 लाखामधून लाडक्या बहिणी त्यातील किती आहेत अशा की त्यांची ई-KYCमुळे त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत? तर जवळजवळ 60 ते 70 लाख तर आधी होता आकडा. आता तर तो कदाचित 75 लाख पण झालेला असेल. मग आता या 75 लाख लाडक्या बहिणी या ई-KYC अभावी त्यांना म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून त्या वंचित झालेल्या आहे. मग आता या लाडक्या बहिणी अशाच राहतील का? या लाडक्या बहिणींना कधी हप्ते मिळणार नाही का? या ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेत पुन्हा कधी घेणार नाही का? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आणि या सगळ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत की ज्या 75 लाख लाडक्या बहिणी आता झालेल्या आहेत, अशा सगळ्या लाडक्या बहिणींना आपण न्याय देत आहोत. आपण या 75 लाख लाडक्या बहिणींसाठी आपण हा विषय, हा मुद्दा आपण लावून धरलेला आहे. आपल्या चॅनलवर या सगळ्या 75 लाख लाडक्या बहिणींसाठी आपण लढत आहोत. आपण न्याय मागत आहोत आणि आपण सरकारला जागं करत आहोत. का? कारण की लवकरात लवकर ई-KYC प्रक्रिया सुरू व्हावी म्हणून. मग आता लाडक्या बहिणी, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते मी. आता लाडक्या बहिणी बघा, तुमची ई-KYC चुकलेली असेल, तुमची ई-KYC राहिलेली असेल, कागदपत्रांअभावी तुमची ई-KYC राहिलेली असेल किंवा तुम्ही ई-KYC केलेलीच नसेल, अशा अनेक प्रकारच्या सगळ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं काय आहेत? तुम्हाला न्याय मिळेल का? तर नक्की मिळेल. तुम्हाला हप्ते मिळतील का? तर नक्की मिळतील. तुम्हाला योजनेमध्ये पुन्हा घेणार का? तर 100% घेणार. लाडक्या बहिणींना सर्व हप्ते आता यापुढील येणारे मिळतील का? तर 100% मिळतील. परंतु या सगळ्या गोष्टींसाठी काय करायला पाहिजे? केव्हा हा मुद्दा सरकारपर्यंत पोचेल? हा मुद्दा सरकारपर्यंत जेव्हा पोचणार ना, तेव्हा सरकारला, तुम्हाला माहीत आहे का? बघा, आपण जे व्हिडिओ बनवतो ना, हा जो डेटा आहे ना, तो सरकारपर्यंत पोहोचत असतो. कारण की लाडकी बहीण योजनेचा जो डेटा आहे तो सरकारपर्यंत जात असतो. सरकारला ते कळत असतं. परंतु आपला हा जो व्हिडिओ आहे, हा आपला जो मेसेज आहे आपण सरकारला देत आहोत, हा मेसेज आपला अजून सरकारपर्यंत पोहोचलेला नाही आहे. आणि माझे तेच रोज प्रयत्न सुरू आहे की सरकारपर्यंत हा माझा मेसेज, हा माझा मुद्दा, हा माझा विषय सरकारपर्यंत कधी पोहोचणार? कारण की एकदा का सरकारपर्यंत हा मुद्दा पोहोचला, हा विषय पोहोचला आणि जेव्हा हा मुद्दा, हा विषय यशस्वी होईल, सरकार जेव्हा ई-KYC प्रक्रिया सुरू करेल, तेव्हा सगळ्या लाडक्या बहिणींना न्याय मिळेल. सगळ्या लाडक्या बहिणींना पुन्हा योजनेत येता येईल. पुन्हा सगळ्या लाडक्या बहिणींना सर्व हप्ते मिळायला सुरुवात होईल. सगळ्या लाडक्या बहिणींना जेव्हा पुन्हा तुम्ही ई-KYC करणार ना, तेव्हा तुम्ही मात्र ई-KYC करताना अगदी जपून काळजीपूर्वक पद्धतीने तुम्हाला ई-KYC करायची आहे. कारण की आपल्या चॅनलवर तसा व्हिडिओ येणार. ई-KYC प्रक्रिया जेव्हा सुरू होईल तेव्हा आपल्या चॅनलवर व्हिडिओ येईल की नवीन ई-KYC अशा पद्धतीने करा. तेव्हाच तुम्ही आपला व्हिडिओ बघून ई-KYC करा बरं का. कारण की चुका नको व्हायला ना तुमच्या पुन्हा, म्हणून तुम्हाला सांगत आहे. कारण काय माहिती का,
लाडक्या बहिणींची पुन्हा जर चूक झाली तर मात्र कोणीही कुठेही कधीही माफ करणार नाही आणि कोणीही आपल्याला परत योजनेत घेणार नाही. म्हणून प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक काळजीपूर्वक करावी लागते आणि सगळं व्यवस्थित एकदा नाही 4 वेळा वाचायचं आणि मग नंतर ई-के-वाय-सी करायची. नाही कळालं तर थांबायचं, परंतु घाई गडबडीत चुकीची ई-के-वाय-सी करायची नाही. त्यामुळे माझं सगळ्या लाडक्या बहिणींना हे सांगणं आहे की लाडक्या बहिणी, ई-के-वाय-सी प्रक्रिया सुरू झाल्यावर घाई गडबड करू नका बरं का. आता लाडक्या बहिणी बघा, ई-के-वाय-सी माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींसाठी सोप्या पद्धतीने सरकारने ई-के-वाय-सी सुरू करावी ही माझी सरकारला नम्र विनंती आहे. कारण की आता लाडक्या बहिणी, काही लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांच्याकडे कागदपत्र आहेत. कारण की भरपूर लाडक्या बहिणींच्या मला कमेंट्स आलेल्या आहेत की आमच्याकडे कागदपत्र आहेत असं. परंतु ज्यांच्याकडे कागदपत्र नाही त्या लाडक्या बहिणी कसं करणार. म्हणून माझं सरकारला विनंती आहे, सांगणं आहे की तुम्ही सोप्या पद्धतीने ई-के-वाय-सी प्रक्रिया आणा. म्हणजे काय, कसं तर कमीत कमी कागदपत्रांमध्ये लाडक्या बहिणी ई-के-वाय-सी करू शकतील अशी सोप्या पद्धतीने तुम्ही ई-के-वाय-सी प्रक्रिया आणा की जेणेकरून ज्या माझ्या बहिणी आहेत 60 ते 75 लाख लाडक्या बहिणी, अशा सगळ्या बहिणींना न्याय मिळेल. अशा सगळ्या बहिणी कधीपासून लाभापासून वंचित आहेत त्यांना पुन्हा लाभ सुरू होईल, त्यांना पुन्हा सगळे हप्ते मिळतील आणि नियमित त्यांना हप्ते चालू राहतील. त्यासाठी माझा हा प्रयत्न आहे, त्यासाठी माझी लढाई सुरू आहे. आणि लाडक्या बहिणी बघा, जेव्हा आपला हा मुद्दा सरकारपर्यंत पोहोचेल ना, तेव्हा सरकारला लगेच कळेल आणि सरकार ताबडतोब ई-के-वाय-सी प्रक्रिया सुरू करेल. कारण की सरकारला मला असं वाटतं विसर पडलेला आहे. 15 जूनलाच ई-के-वाय-सी प्रक्रिया सरकार सुरू करणार होते, परंतु आता 15 जून गेलं, 15 जुलै गेली, आता 15 ऑगस्ट पण गेला. आता आज आहे 22 ऑगस्ट, म्हणजे जवळजवळ 2 महिने उलटून गेलेले आहेत. तरीसुद्धा अजूनही ई-के-वाय-सी प्रक्रियेला सुरुवात झालेली नाही आहे. त्यासाठी आपण हे दररोज आपले हे प्रयत्न सुरू आहे. तुम्हाला माहीत आहे का, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. त्यामुळे आपल्या प्रयत्नांना नक्की 100% यश येणार म्हणजे येणार. त्याचे नियम आणि निकष होते, त्याची तपासणी सीएजी करतं. एकही पैसा नियम आणि निकषाच्या बाहेर जाऊन देता येत नाही. आपण योजना सुरू केल्यानंतर कोणाला त्रास होऊ नये म्हणून योजना सुरू केली, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात तपासणी करणं हे महिन्यात, 2 महिन्यात, 4 महिन्यात शक्य नव्हतं. त्यानंतर आपण तपासणी सुरू केली. ई-के-वाय-सी हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा होता. ज्या लोकांच्या लक्षात आलं की आम्ही नियमाच्या बाहेर त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे, त्यांना वारंवार संधी देऊन त्यांनी ई-के-वाय-सी केलं नाही. 1,65,00,000 बहिणींनी ई-के-वाय-सी केलं. त्यामुळे त्या पात्र ठरल्या, त्यांना रेग्युलर कुठलाही खंड न पडता पैसे मिळत आहेत. काहींनी ई-के-वाय-सी केलं नाही. अनेक लाखो बहिणींचं त्या ठिकाणी असं लक्षात आलं की इन्कम टॅक्स पेई परिवार आहे, आपल्या याच्यात इन्कम टॅक्स पेई चालत नाही. कारण ही योजना ज्या बहिणींना मदतीची गरज आहे, आधाराची गरज आहे, किंवा ज्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं त्यांच्याकरता आहे. त्यामुळे त्याही जे काही लाभार्थी होत्या त्यांना आपण त्या ठिकाणी वगळलं. काही आपल्याला कल्पना आहे पुरुष लाभार्थी होते, त्या पुरुष लाभार्थ्यांवर तर आपण कारवाईच करतोय, त्यांच्याकडनं वसुली देखील आपण करतोय. काही सरकारी कर्मचारी होत्या, आता कदाचित त्यांनी सगळेच अप्लाय करतात म्हणून करून टाकलं, पण त्यांच्यावरही मला असं वाटतं की थोडी शिस्तभंगाची कारवाई ही करावीच लागेल. आणि म्हणून आता हा जो आकडा आलेला आहे 100% व्हेरीफाईड आकडा आहे. आणि या बहिणींना जोपर्यंत आमचं सरकार आहे तोपर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील. आता